नांदेड़ में गोदावरी स्वच्छता अभियान को लेकर जल पूजन और महाआरती का आयोजन किया गया। इस मौके पर आनंद पाटिल तिड़के ने नागरिकों से नदी स्वच्छता से सक्रिय भागीदारी की अपील की। गोदावरी सेवा समिति द्वारा आयोजित इस कार्यक्रम में नदी की शुद्धिकरण और स्वच्छता अभियान पर जोर दिया गया। विधायक ने विधिवत पूजा कर महाआरती में हिस्सा लिया। उन्होंने कहा कि गोदावरी की स्वच्छता सभी की सामूहिक जिम्मेदारी है। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिक और सामाजिक संगठनों ने प्रतिनिधित्व उपस्थित रहे। आज गोदावरी उगमस्थान दिवस आहे। त्यानिमित्तानं उर्वशी घाटावरती गोदामातेची या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे। गोदावरी पावन पर्वाच्या अध्यक्ष सौ सरस्वती तिडके यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती सौ राजश्रीताई हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। हेमंतभाऊ पाटील हे उपस्थित या कार्यक्रमाला राहणार होते। मुंबईला काही काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी या समूहामध्ये उपस्थित होते आणि आमचा एकच उद्देश आहे की गोदामाता शुद्ध झाली पाहिजे आणि गोदामाता हा जे काही गोदामाता प्रदूषित झालेली आहे, आपण तिला शुद्धीकरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन गोदावरी शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। सर्व नांदेडकरांना एक कळकळीचं नम्र आवाहन परत या ठिकाणी करतो। गोदामाता आज आपल्या नांदेड शहरामधून जे काही गोदामाता वाहते, आपण सर्वजण फार भाग्यशाली आहोत। गोदामाता आपल्या जवळून वाहते आणि आपण ती अतिशय अपवित्र केलेली आहे। तिला पवित्र करण्यासाठी, तिचं शुद्धीकरण करण्यासाठी, तिचं सुशोभीकरण करण्यासाठी आपण सर्वांनी नांदेडकरांनी एकत्र येऊन आपली गोदामाता शुद्ध आणि स्वच्छ केली पाहिजे। यासाठी आमचा सर्वांचा पुढाकार या ठिकाणी राहणार आहे आणि आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चित या कार्याला पुढे घेऊन जाऊ असा संकल्प शिवसेनेने या ठिकाणी केलेला आहे आणि यामध्ये विविध संघटना यापूर्वी सुद्धा गोदावरी शुद्धीकरणासाठी काम करत आहेत। त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत आणि सर्वांनी हे काम सगळ्यांचं आहे। गोदावरी माता सगळ्यांची आहे, नांदेडकरांची जीवनदायिनी आहे। म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन गोदावरी शुद्धीकरणासाठी पुढे यावं आणि हे कार्य पुढे न्यावं असं आवाहन या ठिकाणी करतोय।